नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण तीळ पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी भाजलेले पांढरे तीळ, लसणाची पेस्ट 1 चमचा, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, थोडी हळद, ओवा, चवीनुसार मीठ। पराठ्यांसाठी पीठ मळण्यासाठी मी येथे परात घेतली आहे। त्यात आता चाळणी ठेवून पीठ गाळून घेऊ। आपण गव्हाचे पीठ टाकते, तांदळाचे पीठ, चण्याचे पीठ, चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपण चाळून घेऊ। पीठ चाळून झाले आहे। सर्व प्रकारचे पीठ आपण चाळून घेतले। त्यात आता मी 2 पळी तेल टाकून घेते आहे, थंडचे तेल। भाजून घेतलेली अर्धी वाटी तीळ घेते, ओवा, धने जिरे पावडर, तिखट, हळद, लसणाची पेस्ट टाकते। आता हे सर्व मिक्स करून आपण गार पाण्याने पीठ भिजवून घेऊ। छान पिठात सर्व साहित्य छान मिक्स करून झाले आहे। आता आपण गार पाण्याने पीठ भिजवून घेऊ। गरजेनुसार आपण थोडे थोडे पीठ टाकून घेऊ आणि घट्ट गोळा भिजवून घ्यायचा। पीठ छान भिजवून झाले आहे। मी थोडे तेल लावून घेते। आता थोडंसं तेल लावल्याने छान नरम होतो गोळा असा। तर हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू। मिनिटं झाले आहे, पीठ छान मुरले। आता आपण जर आता पीठ चांगले मळून घ्यायचं। तर छोटे छोटे गोळे बनवून आपण पराठे लाटून घेऊ। पीठ छान मळून घ्यायचे हातावर। पीठ आपण जितकं मळतो ना तेवढे छान पोळ्या किंवा पराठे छान होतात। गोळे बनवून झाले आहे। आता आपण पराठा लाटून घेऊ। मी आता गोळा पिठात बुडवून घेते। पोळपाटावर मी आता पीठ ठेवून घेतलं आहे। पिठाची पोळी लाटून घेतली मी। आता त्याला तेल लावते। तेल लावून थोडं पीठ टाकते मी त्याच्यावर। हे सुरीने मी थोडं कापून घेते। अशा त्रिकोणी शेपमध्ये आपण आता पराठा लाटून घेऊ। पिठाचा छान मी असा उंडा करून घेतला आहे। आता आपण पीठ लावून छान पराठा लाटून घेऊ। आपण हव्या त्या आकारात पराठा लाटू शकतो। खूप छान लागतात हे पराठे। आता संक्रांत जवळ येते, आपण तिळाचे पदार्थ करून बघतो। त्यात आता असा पराठा करून बघा। असे खमंग पराठे हे चहासोबत पण खूप छान लागतात। पराठा त्रिकोणी आकारात छान लाटून झाला आहे। मी इथे गॅसवर तवा तापत ठेवला आहे। त्यावर आता आपण लाटलेला पराठा टाकून घेऊ। छान असा खरपूस भाजून घेऊ आपण पराठा। थोडं तेल सोडते। पराठा छान फुगून आलाय मस्त। आता आपण उलटून घेऊ।
दुसऱ्या बाजूला पण आपण तेल सोडून घेऊ। छान असा खरपूस आपण आता तेलात भाजून घेऊ पराठा। पराठा छान सोनेरी रंगावर मस्त खरपूस भाजून झाला आहे। पराठ्यांचा एकदम छान सुगंध पसरला आहे घरात। पराठा आपण आता ताटात काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व पराठे आपण लाटून व भाजून घेऊ। छान चविष्ट व पौष्टिक असे तिळाचे पराठे नाश्त्यासाठी तयार झाले आहेत। हे पराठे चवीला खूप छान लागतात। दही, लोणचे, चटणी यासोबत आपण खाऊ शकतो। हे पराठे प्रवासात न्यायलाही सोयीचे होतात। तर मग आपण पण या पद्धतीने पराठे घरी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।